see the dreams to complete them and bring happiness, love and joy in your life. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. किती अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी गाणं आहे ना हे. नमस्कार, मी वैशाली सरोदे. स्वागत आहे आपलं बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या जीवनात आनंद देणारे, आपल्याला प्रेरणा देणारे आणि आपल्याला जगण्याची दिशा दाखवणारे असतात हे गाणे. खरं तर आपण जन्माला येतो तेव्हापासूनच आपण संगीताशी, गाण्यांशी जोडलं जातो. आईचा अंगाई गीत असो की आईवडिलांचे प्रेमळ शब्द, निसर्गातील पक्ष्यांचा, चिमण्यांचा किलबिलाट, वाऱ्याची मंद अशी झुळूक, पाण्याचा खळखळाट, अशा विविध संगीताशी किंवा चालींशी आपण एकरूप होतो आणि हळूहळू आपण संगीताच्या तालातच वाढत जातो. आपल्या जन्मापासूनच संगीत रुजत जातं, गाणं रुजत जातं आणि म्हणूनच आपलं जीवनही एका तालासुरात बहरत जातं. म्हणजे नैसर्गिकरित्याच आपण संगीताशी, त्याच्या गोडव्याशी जोडलं जातो. आपल्या मनाच्या तारा जोडल्या जातात आणि मग संगीतामध्ये जर ते शब्द, प्रभावशाली शब्द असतील आणि ते सुंदर अशा संगीतात विणले, तर जे संगीत किंवा जे गाणं तयार होतं, त्यात गाणं म्हणजे आपल्या मनातील भावना प्रभावशाली आणि कमी शब्दात मांडण्याची कलाच. आणि ते प्रभावशाली शब्द सुंदर चालीत आणि हृदयस्पर्शी संगीतात विणले गेले तर आपलंही हे जीवन सुंदर आहे यावर विश्वास दृढ होत जातो आणि गाण्यांबरोबरच आपलं जीवन देखील बहरत जातं. म्हणजे बघा ना, एखादा व्यक्ती खूप निराश असेल, हताश असेल, त्याला सर्व संपलं असं वाटत असेल आणि त्याच्या कानावर जर हे शब्द पडले, जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आंधी से तूफान से डरता नहीं है, तू न चलेगा तो चल देगी राहें, मंजिल को तरसेगी तेरी निगाहें, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. आणि हे गीत ऐकताच किती हताश, निराश, हतबल झालेला व्यक्ती नक्कीच सकारात्मकतेने आणि एक प्रेरणा, एक नवी ऊर्जा घेऊन जीवनात पुढे जाईल किंवा तो आपोआपच चालायला लागेल आणि त्याला जीवनाचा मार्ग सापडेल. असे हे विविध गाणे आहेत जे आपल्याला जीवनाची दिशा दाखवतात, सकारात्मकता आपल्यात रुजवतात आणि आपल्याला प्रेरणा देतात. म्हणजे बघा ना, आता हे गाणं, आकाशी झेप घेरे पाखरा, हे गाणं असो किंवा मग दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. तर असे खूप गाणे आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात आणि जीवनाची दिशा दाखवतात. जीवनाची खरी परिस्थिती, सत्यता मांडण्याची ताकद गाण्यात असते. जसं जीवनाची सत्यता, खरी परिस्थिती मांडण्याची ताकद गाण्यात आहे. जसं अनजाने होठों पर क्यों पहचाने गीत है, पहचाने गीत है, कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत है, जन्मों के मीत है, क्या होगा कौन से पल में कोई जाने ना. म्हणजे खरंच आपल्या जीवनात किती सुंदर आणि अर्थपूर्ण गाणं आहे हे.
आणि खरंच आपल्या जीवनात पुढच्या क्षणाला काय लिहून ठेवलं आहे, काय अनफोल्डिंग आहे हे आपल्यालाही माहीत नसतं. तर असे सुंदर गाणे आपण ऐकले पाहिजे. आता आपल्याला कधी कधी खूप टेन्शन असतं, खूप दुःख किंवा वेगळ्याच ह्याच्यात आपण असतो, जीवनाचा आनंदच कधी घेत नाही. पण कितीही टेन्शन असो, दुःख असो, तुम्ही जरी दादा कोंडकेचं गाणं ऐकलं तर मला नाही वाटत कोणाला म्हणजे गाणं ऐकून होईपर्यंत कुठलं दुःख होतं आणि कुठलं टेन्शन होतं हे लक्षातही राहील. दादा कोंडकेचे भरपूर गाणे आहे, पण काही विशिष्ट गाणे आहे आणि त्यांचे जे द्विअर्थ आहे, म्हणजे कुणाला कितीही टेन्शन असलं, दुःख असलं आणि तरी दादा कोंडकेचं एक जरी गाणं तुम्ही ऐकलं तर तुमचं दुःख कुठल्या कुठे पळून जाईल. उदाहरणार्थ, जानीची गाडी पुढं पळना, काय करावं मला कळना. म्हणजे इतकं द्विअर्थी आणि नकळतपणे आपल्या ओठांवर हास्य फुलतंच म्हणजे. आणि हे गाणे ऐकून किंवा एखादं जरी दादा कोंडकेंचं गाणं ऐकलं तर आपलं दुःख, टेन्शन कुठले कुठे पळून जाईल. तसंच अशोक सराफचं एक गाणं आहे, प्रियतमा प्रियतमा दे मला तू चुम्मा. म्हणजे असे खूप गाणे आहे की म्हणजे आपल्या नकळतपणे आपल्या ओठांवर हास्य ते फुलवतातच. आणि असे गाणे ऐकल्यावर कसलं टेन्शन आणि कसलं दुःख. म्हणून आपण गाण्यांचा आनंद आणि गाण्यांच्या आनंदाबरोबरच जीवनाचा आनंदही घेतला पाहिजे. काही गाणे आपल्यात सकारात्मकता, श्रद्धा, भक्ती हे फुलवतात. जसं मुँह खोलूं क्या तुझसे मांगू, मुँह खोलूं क्या तुझसे मांगू, बिन मांगे सब पाया शेरवाली. तर काही गाणे आपल्यात देशभक्ती रुजवतात. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ. त्याचप्रमाणे शृंगार रसयुक्त गाणे जर आपण ऐकले तर आपल्या आयुष्यात सुंदरता, मधुरता आणि गोडवा फुलतो. उदाहरणार्थ, बेखुदी में सनम तुझे जो कदम आ गए आ गए आ गए पास हम. किंवा पिंजरा पिक्चरमधलं गाणं, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. तर अशा गाण्यांचे वेगवेगळ्या छटा आहे आणि जे आपल्याला वेगवेगळ्या मूडमध्ये किंवा वेगवेगळ्या परिस्थितीत नेहमीच प्रेरणादायी ठरतात. आपण समोरच्याला सहज चालता चालता विचारलं काय चाललं तर तो लगेच म्हणतो काही नाही, तेच तेच रोजचंच. पण हे असं नसतं. जरी हे सर्व रोजचं असतं तरी प्रत्येक नव्या दिवशी त्याला वेगळा नवा दृष्टिकोन, नवी आशा असते. आणि आपण असं निरस, असं उदास होऊन बोलायला नको. कारण आपल्याला जो नवा क्षण, नवा दिवस मिळालेला असतात त्यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजे आणि त्या प्रत्येक नव्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. कारण आपण जीवनात आनंद घेण्यासाठी, सुखी होण्यासाठीच आलेलो असतो. तर आपण जर त्याच गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याची आपल्याला नक्कीच नव्या पद्धतीने मजा घेता येईल, आनंद घेता येईल. आणि हेच गाणं बघा ना आता, सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास. कारण हे सगळं जरी नवीन असलं तरी नव्या दिवशी नवी आशा, नव्या आकांक्षा ह्या सर्वांनी त्याला एक वेगळा स्पर्श झालेला असतो. आणि प्रत्येक क्षणाकडे, प्रत्येक येणाऱ्या दिवसाकडे आपण नवीन दृष्टिकोनातून, नव्या आशेने बघायलाच हवं. यातच आपल्या जीवनाची खरी सकारात्मकता आहे आणि खरा आनंद यातच दडलेला आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नव्याने आनंद घेत जा. जरी तेच असलं तरी आपल्या दृष्टिकोनातून जर आपण नीट बघितलं तर ते काहीतरी वेगळं, नवीन काहीतरी संदेश घेऊन आलेले ते क्षण असतात. आपल्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन आलेले असतात.
नवा आनंद, नवा उल्हास ह्या सर्वांनी त्याला एक वेगळा स्पर्श झालेला असतो. आणि म्हणून आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे. म्हणून प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात करताना नव्या दृष्टिकोनाने आणि नव्या आनंदाने करत जा. आता हेच गाणं बघा ना, म्हणजे साधीच गोष्ट आहे स्त्रीची किंवा म्हणजे सौंदर्यवतीच्या लाल होठांची, गोऱ्या गालांची. त्यात म्हणजे एका स्त्रीच्या एका सौंदर्यवतीच्या लाल होठांची, गोऱ्या गालाची किती सुंदर उपमा देऊन गीतकाराने त्याची रचना केलेली आहे. डाळिंबाचं दान तुझ्या पिळल गोठावरी, पिळल गोठावरी, गुलाबाचं फूल तुझ्या चुरडल गालावरी, चुरडल गालावरी. म्हणजे फक्त लाल ओठ आणि गुलाबी गाल, पण याच्याकडे बघण्याची दृष्टिकोन, त्याला जी उपमा दिलेली आहे आणि ते सुंदर शब्दात, सुंदर संगीतात जे गाणं सजवलं आहे त्या म्हणजे ते किती वेगळ्या प्रकारे आहे. आणि एकच गोष्ट प्रत्येकजण किती वेगवेगळ्या नजरेतून बघू शकतो. तर आपणही आपला दृष्टिकोन बदला, प्रत्येक गोष्टीकडे सौंदर्याने, आनंदाने आणि नव्या आशेने बघा, नव्या दृष्टिकोनाने बघा. आपलं जीवन नक्कीच आनंदीमय होऊन जाईल. तर असे हे आपलं दुःख, टेन्शन विसरून आपल्याला हसवायला शिकवणारी, आपल्याला प्रेरणा देणारी, कधी आपल्यात देशभक्ती फुलवणारी, तर कधी आपल्यात भक्ती, श्रद्धा जागृत करणारी गाणी ऐकत जा. कधी निसर्गाच्या वातावरणात शांत बसून त्याच्या तालाशी एकरूप व्हा. पक्ष्यांचा किलबिलाट ऐका आणि झुळझुळणाऱ्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट. कधी सनईच्या सुरात बुडून जा, तर कधी बासरीचे स्वर ऐका. आणि जेव्हा तुम्ही या संगीत सागरात बुडून जाल, तेव्हा जशी मारुतीला किंवा हनुमानाला 7.5 लागली नाही, तशी तुम्हालाही, तुमच्या जीवनालाही दुःख आणि टेन्शन याची 7.5 कधीच लागू शकणार नाही. म्हणून या संगीत सागरात बुडून जा. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्व दुःखांवर मात करण्यासाठी संगीत थेरपी किंवा म्युझिक थेरपीचा, संगीतोपचाराचा जन्म झाला आहे. म्युझिक थेरपी इज रिकव्हरी ऑफ ऑल द डिसीजेस. म्हणूनच आपण नंतर उपचार करण्यापेक्षा म्हणतात ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आणि आपल्याला काही आजारही नसतो, उगाच मानसिक कसले टेन्शन, दुःख आपण धरून बसतो. तर आपण ह्याच्यापेक्षा आपण चांगले चांगले गाणे ऐका, संगीतात, निसर्गात तल्लीन व्हा, एकरूप व्हा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही उपचाराची गरज पडणार नाही. आणि संगीत तर हे आपल्या नसानसांमध्येच भिनलं आहे. म्हणूनच आपल्याला संगीत, गाणे यांचं जास्त आकर्षण असतं. आणि त्यात हे सुंदर बोल, प्रेरणादायी शब्द मिळाल्यावर आपल्याला नक्कीच जीवनात म्हणजे नक्कीच जीवनात सकारात्मकता फुलेल आणि आपलं जीवन आनंदीमय होऊन जाईल. म्हणून संगीत जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. बघितलात, आत्ता शेळ्या गेल्या, त्यांच्या गळ्यात किती छान घंटी वाजत होती आणि आपण त्या संगीतात देखील एकरूप होत होतो. छान वाटत होतं ना ते ऐकायला. तर असेच पंडित भीमसेन जोशी यांची गाणी, बिस्मिल्ला खा यांची सनई आणि म्हणजे समर्थांचे मनाचे श्लोक, कबीराचे दोहे, गीत रामायण, असे जर तुम्ही वेगवेगळे ऐकलं, संगीत असेल किंवा गाणे असेल किंवा त्याच्या रचना असेल, तर यातून तुम्हाला नक्कीच जगण्याचं मर्म कळेल आणि आपल्या जगण्याला नवी दिशा मिळेल. म्हणून आपण संगीत किंवा गाणे किंवा हे दोहे, भजन, कीर्तन हे सर्व ऐकलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि जीवन चांगल्या प्रकारे जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे मन्ना डेंचं एक गाणं आहे जे मला पर्सनली खूप आवडतं. केतकी गुलाब जुही चंपक बन फुले. तर असे जे काही गाणे आहे ज्यात राग, भैरवी म्हणजे आहेत, ते आपोआप आपल्या हृदयाला स्पर्श करतात.
आणि त्यातून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि त्यांच्यामध्ये एक नैसर्गिकरित्याच एक शक्ती असते ज्यातून आपल्याला खूप ऊर्जा मिळते. आणि म्हणतात ना, म्हणजे पूर्वीच्या काळात सांगतात की जेव्हा तानसेन राग गायचा किंवा राग भैरवी आळवायचा तेव्हा अक्षरशः दिवे लागायचे. आणि खरंच एवढी शक्ती संगीतात आहे, गाण्यात आहे. म्हणूनच आपण सर्वांनी गाण्यात तल्लीन झालं पाहिजे. म्हणजे तानसेनने जर राग आळवला तर दिवे लागत होते, एवढी शक्ती त्या संगीतात आहे. तर आताही त्या संगीतात, त्या गाण्यांमध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या मनातला नकारात्मक जो अंधार आहे तो दूर होऊन आपल्याला सकारात्मकतेचा प्रकाश मिळेल आणि जीवनाची चांगली दिशा आपल्याला सापडेल. म्हणून तुम्ही गाण्यात बुडून जा, गाण्याचा आनंद घ्या. आणि गाणे हे खरंच आपलं आयुष्य जे आहे ते अर्थपूर्ण करतात, आनंदी आणि सुखदायी करतात. म्हणून जगायचं कसं तर गाणे म्हणत व गाणे ऐकतच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. See you in the next video. Till then, bye bye. Love you all. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा.